नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. पोलीस भरती 2026 यासाठी आपण चालू घडामोडीचे काही सराव प्रश्न घेणार आहोत. तर यातला पहिलाच प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सदानंद दाते. 2 नंबर, भारतीय न्यायसंहिता हा नवीन कायदा भारतात कधीपासून लागू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1 जुलै 2024. 3 नंबर, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे अशोक सराफ. 2024चा T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? याचं योग्य उत्तर आहे भारत. आणि कोणाला हरवून जिंकला म्हणजे उपविजेता हा दक्षिण आफ्रिका होता. 5 नंबर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये दिले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे 1500 रुपये. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती झालेली आहे? तर न्यायमूर्ती सूर्यकांत. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर याचं योग्य उत्तर आहे 6 पदके जिंकली. आणि याचे विभागणी असे आहे 1 अधिक 5. तर याच्या अगोदर 0 येईल, 0 अधिक 1 अधिक 5, 0 हे आपण गोल्ड मेडल म्हणजे एकही गोल्ड मेडल भेटलं नाही. 1 आहे सिल्वर आणि 5 आहेत ब्रॉन्झ मेडल. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की सिल्वर हे एकमेव कुठल्या व्यक्तीला आणि कुठल्या खेळासाठी भेटले. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा कोणत्या तारखेला पार पडला? याचं योग्य उत्तर आहे 22 जानेवारी 2024. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत जानेवारी 2026 किंवा त्याच्यानंतर? तर मित्रांनो CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, परंतु उपराष्ट्रपती या पदावर आता त्यांची नियुक्ती झालेली आहे किंवा निवड झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जागी आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. आता कमेंटमध्ये सांगा की आचार्य देवव्रत अजून कुठल्या राज्याचे राज्यपाल आहेत. 10 नंबर, इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम राबवली? तुम्ही मराठीमध्ये समानार्थी शब्द जर पाहत असाल तर आदित्य हे सूर्याचं समानार्थी नाव आहे. त्याच्यामुळे आदित्य L1 हे इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचं नाव आहे. देशातील पहिले संविधान साक्षर जिल्हा कोणता आहे? देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा, याचं योग्य उत्तर कोल्लम, केरळमधील कोल्लम हा देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा आहे. नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचत जा. उपाध्यक्ष विचारलं तर याचं योग्य उत्तर येतं सुमन बेरी. आणि जर CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी विचारले तर त्याचं योग्य उत्तर राहील BV सुब्रमण्यम. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना किती रुपये दिले जातात किंवा मिळतात? तर याचं योग्य उत्तर आहे 6000 रुपये. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे चिनाब. हे कुठं आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये. कोणत्या राज्याने प्रथम समान नागरी कायदा लागू केला? तर स्वातंत्र्यानंतर प्रथम समान नागरिक लागू करणारं राज्य आहे उत्तराखंड. स्वातंत्र्याच्या अगोदर गोव्याने लागू केला आणि आता गुजरातने सुद्धा समान नागरी लागू करण्यासाठी समिती बसवली. आणि उत्तराखंड आणि गुजरात समिती एकच आहे. त्या समितीचं नाव आहे रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई समिती. या समितीच्या शिफारशीनुसार उत्तराखंडने समान नागरी कायदा लागू केलेला आहे. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार. युनेस्कोने नुकतेच भारतातील कोणत्या शहराला संगीताचे शहर, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 100% येऊ शकतो, तर याचं उत्तर आहे ग्वाल्हेर. ग्वाल्हेर कुठल्या राज्यातलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. भारताचे पहिले डार्क स्काय रिझर्व कुठे उभारण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे लडाख. ऑपरेशन अजय कशाशी संबंधित आहे? मित्रांनो बाहेर आपल्या परराष्ट्र धोरणाअंतर्गत कुठल्याही देशात काही संकट आले तिथं आपले भारतीय लोक असतात, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या नावाचे ऑपरेशन राबवून तिथल्या भारतीयांना आपण परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवत असतो. आता ऑपरेशन अजय हे कशासाठी राबवलं? तर इस्रायल आणि हमास या संघर्षामधून भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं आहे. मग ऑपरेशन अजयचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो?
इस्रायलमधून भारतीयांना परत आणणे. मग युक्रेनमधून सुद्धा भारतीयांना परत आणण्यासाठी राबवलं होतं आपण, त्याचं नाव आहे गंगा, ऑपरेशन गंगा. आता युक्रेन आणि रशिया वाद तुम्हाला माहीतच असेल. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रत्येक एक्झामला हा येऊ शकतो. येणाऱ्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे अरविंद पानगडिया आहेत. हे नीती आयोगाचे उपाध्यक्षसुद्धा राहिलेले आहे. तर मित्रांनो, अजून एक प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? अध्यक्षाच्या ऐवजी जर सचिव विचारले तर त्याचं उत्तर येईल ऋत्विक रंजन पांडे. ऋत्विक रंजन पांडे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. त्याच्यानंतर सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? तर सध्याचे भारताचे नौदल प्रमुख हे दिनेश त्रिपाठी आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? तर भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदूर हे आहे. भारताच्या नवीन संसद भवनाचे वास्तुविशारद कोण आहेत? बिमल पटेल हे भारताच्या नवीन संसद भवनाचे वास्तुविशारद होते. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, 12th फेल हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ठरलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे? तर मित्रांनो, उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यात आलेले. औरंगाबादचं काय केलं आहे? छत्रपती संभाजीनगर. अहमदनगरचं सुद्धा नाव बदललेलं आहे, अहिल्यानगर केलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कुठल्या विषयाचे सराव प्रश्नसंच किंवा कुठला विषय मी शिकवलेला तुम्हाला आवडेल. धन्यवाद.